चला तर मंडळी, उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षाच्या वाळवणीच्या पदार्थाची सुरुवात आपण साबुदाणा बटाटा चिप्सने करूया। तर हे असे छान पातळ आणि अगदी एकसारख्या आकाराचे कुठलाही साचा न वापरता आपण साबुदाणा बटाटा चिप्स बनवणार आहोत। हे असे छान चौपट फुलणारे, त्याचबरोबर खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारे साबुदाणा चिप्सची रेसिपी आज आपण अगदी डिटेलमध्ये बघतोय। अचूक प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, वजनी प्रमाण त्याचबरोबर कपाचं प्रमाण यामध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम साबुदाणा आहे। साबुदाणा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला साधारण 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे साबुदाणा बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे। मी इथे रात्री साबुदाणा भिजत घातलेला आहे। आता आपण सकाळी साबुदाणा चेक करून घेऊया। साबुदाणा छान फुललेला आहे आणि मस्त भिजलेला आहे। तुम्ही बघू शकतात किती छान नरम झालेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत। तर मी इथे 200 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत। 200 ग्रॅम साबुदाण्यासाठी आपल्याला 200 ग्रॅम बटाटे घ्यायचे आहेत। तुम्ही जर साबुदाणा कपाच्या मापाने मोजून घेतला तर साधारण मध्यम आकाराचे 3 बटाटे तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याची साल काढून अशा प्रकारे त्यांना कट करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे काप आपल्याला त्याचे करून घ्यायचे आहेत। सर्व बटाटे आपण अशाच प्रकारे कट करून घेऊया। आणि इथे सर्व बटाटे कट करून झालेले आहेत। आता आपण साबुदाणा आणि बटाटे एकत्र शिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कपने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर 1 कप साबुदाण्यासाठी आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे। 200 ग्रॅम साबुदाणा आणि 200 ग्रॅम बटाटे यासाठी आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे। सर्व साबुदाणा कुकरमध्ये काढून घेऊया। त्याचबरोबर आपण कट केलेले बटाट्याचे कापसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। कुकर बंद करून आपल्याला हे 4 ते 5 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि इथे बटाटा आणि साबुदाणा छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि पाणीसुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण हे एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालूया। तर इथे मी 2 चमचे मीठ यामध्ये घातलेलं आहे। वजनी प्रमाणामध्ये 10 ग्रॅम मीठ आहे। वाळवणीच्या पदार्थांमध्ये मीठ थोडं कमी घालायचं असतं, कारण पदार्थ वाळल्यानंतर त्यातील पाणी सुकून तो खारट होण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडं बेताचंच मीठ आपण यामध्ये घालणार आहोत। मी सांगितलेलं मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा बारीक करून घ्यायचा आहे। सर्व साबुदाणा आणि बटाटा मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी असायला हवी। तर इथे मी एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे चिप्स घालून घ्यायचे आहेत। साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आपल्याला चमच्यामध्ये घेऊन फक्त अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने त्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। खूप जास्त पसरवायचं नाही आहे, ते आपोआप पसरलं जातं, त्यामुळे आपल्याला जास्त पसरवायची गरज नाही आहे। तुम्ही बघू शकतात मी ज्या प्रकारे चिप्स टाकते अशा प्रकारे जर केले तर ते अगदी एकसारख्या आकाराचे होतात। हे चिप्स आता जरी जाड वाटत असले तरी हे वाळल्यानंतर छान पातळ होतात। आणि इथे सर्व चिप्स मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत। आता हे चिप्स आपल्याला दिवसभर उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत। दिवसभर चिप्स वाळल्यानंतर संध्याकाळी आपल्याला ते पेपरपासून वेगळे करायचे आहेत आणि उलट्या बाजूने टाकायचे आहेत। चिप्स थोडेसे सुकल्यानंतर त्याच्या कडा आपोआप पेपरपासून वेगळ्या होतात। तर तुम्ही बघू शकतात पेपरपासून चिप्स अगदी इझिली निघत आहेत। आणि हे चिप्स आपल्याला 2 दिवसासाठी उन्हात छान वाळवून घ्यायचे आहेत। तर इथे मी मस्त 2 दिवस चिप्स वाळवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकतात किती छान पातळ आणि अगदी मस्त ट्रान्सपरंट चिप्स तयार झालेले आहेत। छान कडकडीत उन्हात आपल्याला हे चिप्स 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। चिप्स वाळल्यानंतर आपल्याला ते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत। हवाबंद डब्यामध्ये चिप्स 1 वर्षभर अगदी छान टिकतात। तुम्ही बघू शकता चिप्स किती छान झालेले आहेत। मी तुम्हाला चिप्स आता तळून दाखवणार आहे। त्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला चिप्स यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता चिप्स किती छान फुललेले आहेत।
अगदी चौपट फुलतात चिप्स, त्याचबरोबर छान खुसखुशीतसुद्धा होतात. सर्व चिप्स आपल्याला झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे झारा 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे, जेणेकरून त्यातील सर्व तेल निघून जाईल. आणि तुम्ही बघू शकता चिप्स किती छान झालेले आहे. अजिबात तेलकट होत नाही, त्याचबरोबर मस्त चौपट फुलतात. तर आजची साबुदाणा बटाटा चिप्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.